आय टेल यू वन अदर थिंग. काय होतं ना मॅडम, हे लहान लहान मुली जेव्हा 14, 15, 16 वर्षाच्या रिपोर्ट्स घेऊन येतात की मॅडम माझ्या सोनोग्राफीमध्ये PCOS आलं, हे सगळ्यात चुकीचं. सो जसं मी बोलली की आपण सगळ्या आपल्या आयाच्याच पोटातून भरपूर अंडी घेऊन येतो. दॅट मीन्स की तुम्हाला सोनोग्राफीमध्ये भरपूर अंडी दिसणारच आहे टिल दी एज ऑफ 20 to 23. सो जेव्हा कोण सोनोलॉजिस्ट रिपोर्टिंग करून देतो की हे 14 वर्षाच्या बाईला PCOD किंवा PCOS आहे, इज ॲब्सोल्युटली रॉंग. मुळात त्यांच्या अंडाशयाचा पॅटर्नच तसा आहे की त्यांना भरपूरच अंडी आहे ना. सो वाय टू लेबल देम ॲज टू समथिंग. अंडर 18 हे टर्मिनॉलॉजीज प्लीज चुकीने वापरूच नका. कोण 17, 18, 19 वर्षाच्या बाईला आहे, पिरियड्स आर ओके, फक्त सोनोग्राफीमध्ये काहीतरी PCOD आलं आहे, सगळ्या आयांना मी रिक्वेस्ट करणार, प्लीज तुम्ही त्यांना पकडून गायनेककडे आणू नका. फॉर एक्झाम्पल, आजपासून 50 वर्ष अगोदर सोनोग्राफीही नव्हत्या, ट्रीटमेंट्सही नव्हत्या, तरीही तेव्हा पण जर सोनोग्राफी असती तरीही अशाच रिपोर्ट आल्या असता. बिकॉज दिस इज बायोलॉजी. तुमचे 20, 22, 25 वर्षापर्यंत अंडीमध्ये PCOD सारखेच भरपूर अंडी दिसणार आहे. प्लीज सगळ्या सोनोग्राफीला PCOD लेबल करू नका. तुम्हाला हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की खरंच त्या पेशंटला काय आहे, खरंच तिला इरेग्युलर पिरियड्स आहे, खरंच तिला वेट गेन होत आहे किंवा खरंच तिला डाळीमिशी, हेअर लॉस होत आहे, देन येस, सीक हेल्प. बट फक्त कुठल्या तरी पोटाचं दुखलं आणि सोनोग्राफी काढली आणि त्याच्यात PCOD आलं, प्लीज आमच्याकडे आणू नका. बिकॉज देर इज नो ट्रीटमेंट. तुम्ही उगाच कोणाकडे घेऊन जाणार, ते तुम्हाला उगाच काहीतरी हॉर्मोनल गोळ्या देणार. अँड प्रॉब्लेम इज हॉर्मोन्स आर नॉट बॅड, बट 18च्या खाली ते तुमच्या मुलींची हाईट स्टंट करून टाकणार. यू हॅव टू अंडरस्टँड की ज्या गोळ्या चांगल्या आहे ते एक वयानंतर चांगले आहे, एक वयाच्या अगोदर नाही. जनरली अडॉलेसन्स म्हणजे 14, 15, 16 वर्षापर्यंत ज्या कुठल्या बायकांना पिरियड इश्यूज असतात, 90% अंटिल अनलेस नॉट नीडेड ऑर इंडिकेटेड, कुठली गाईडलाईन त्यांना हॉर्मोन्स द्यायला सांगत नाही. जसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्यांचं काम आहे बॉडीला ग्रोथ देणे, बॉडीला बायकांचा शेप देणं. दे हॅव टू डू दॅट. त्यांना ते करणं गरजेचं आहे. तुम्ही मधूनच बाहेरून गोळ्या ॲड केल्या, ते त्याच्या ओव्हरडोजमध्ये जातात आणि खूप कॉमनली त्यांची हाईट छोटे राहून जातात. अँड त्यांचं काम आहे फॅट गेन करणं. सो कोण जर बायकांचे ऑर्गन्स बघितल्या तर त्यांच्याकडे खूप फॅट कंटेंट असतो. ते फॅट कंटेंट इज बिकॉज दे हॅव टू टेक केअर ऑफ द युटरस. आम्हाला बाळं ठेवायची असतात, ते बाळांना प्रोटेक्शन लागतो. सो देवाने बायकांना सगळीकडे फॅट पर्सेंटेज जास्त दिलाय, बट दॅट इज अ गुड फॅट. कोणी 14, 15, 16 वर्षी सोनोग्राफी करते आणि आमच्याकडे रिपोर्ट घेऊन होते, मॅडम हिचं ट्रीटमेंट करायला PCOD आहे. पण कशाला करू ट्रीटमेंट, तिला मुळात काहीच आजार नाही आहे. देन वाय टू ओव्हर ट्रीट. हे त्या मदर्सना, आयांना समजून घेणं इज व्हेरी इम्पॉर्टंट की सगळ्या गोष्टीला PCOD, PCOSला घाबरू नका. इट इज नॉर्मल. त्यांच्या सोनोग्राफीमध्ये भरपूर अंडी दिसणार आहे, रेडिओलॉजिस्ट त्याला लेबल करणार आहे, पण तुम्ही हे समजा की हे तुम्हाला पण होत्या, पण 2 इम्पॉर्टंट कारण हे आज का दिसतात. तेव्हा काय होतं, बायकांचं लग्न 18, 19, 20 वर्ष, ते वयात फर्टिलिटी तशी चांगली आहे. सो PCOD असू दे नसू दे, त्यांना तसे 10 मूल व्हायचे. आता 2 सगळ्यात इम्पॉर्टंट कारण, लग्न उशिरा, मुळात लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज इज बिकम 0. सो अगदी 11, 12, 13 वर्षापासून जे फोन हातात आलाय मुलींच्या हातात, ते येस 14, 15, 16ला PCOD नाही लेबल करू शकत, पण हे तर आपण विसरतो की 18, 19, 20 वर्षापर्यंत त्यांची लाईफस्टाईल तीच राहते. बरोबर. सो वी हॅव टू अंडरस्टँड की तुम्ही त्यांना शिकवा, तुम्ही त्यांना सगळं करा, पण त्यांच्या आयुष्यात खेळ हे मात्र काढू नका. मी कितीतरी आयांना माझ्याकडे येताना बघते जे मुलींना घेऊन येतात आणि म्हणतात, मॅडम हिचं वजन वाढतंय, मॅडम ही एक्सरसाइज काही करत नाही आहे, नाश्ता करत नाही, पालेभाजी खात नाही. बट वी फॉरगेट की त्या आया पण तर बिस्किट आणि चहाच खाताय ना मॉर्निंगला. सो यू हॅव टू अंडरस्टँड की तुम्ही जेव्हा तुमच्या मुलींची कंप्लेन आम्हाला करताय, तुम्ही स्वतःलाही विचारा ना, तुम्ही सकाळी उठून खाताय का पोहा, उपमा, ओट्स, राजगिरा लाडू किंवा मूग डाळ, चिला? काहीच नाही.
तुम्ही जर चहा बिस्किट टोस्ट खाणार तर तुम्ही मुलींना का ओरडतात? यू हॅव टू अंडरस्टँड. तुम्ही जर एक तास स्वतःही एकटाच चालायला होत नाही तुम्हाला, आया काय म्हणतात, मॅडम आम्हाला घरी खूप काम आहे, आम्ही दिवसभर कामं करतो, आम्ही फिट. अरे पण तुम्ही सुद्धा शूज घालून खाली गार्डनला जात नाही तर तुमच्या मुली काय शिकणार आहे? प्लस गार्डन्स नाही आहे, अभ्यास एवढं भरभरून त्यांना आहे आणि व्हॉट एव्हर इज लेफ्ट टाईम, जे काय उरलं सुरलं टाईम आहे ते जातं फोनवर. हे फोन जे आहे ते चांगल्या गोष्टीसाठी वापरत होतच असणार, डेफिनेटली स्टडी, एज्युकेशन, पण मुळात त्यांचं वॉकिंग, एक्सरसाइज सगळंच बंद झालंय त्या एक गोष्टीमुळे. अँड दॅट इज अ रिझन मागच्या 15 वर्षापासून जसं फोन आणि टेक्नॉलॉजी चांगल्यासाठी आपल्याकडे आलंय तेवढ्या ते वाईट गोष्टीसाठीही झालंय. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो फॅट गेन आणि अडॉलेसन्स हा 14 ते 16 वर्षात ज्या बायकांच्या हाईट बॉडी ग्रो होतात ते मग बिकॉज ऑफ लाईफस्टाईल डबलच होतात. त्यांना एक्सरसाइज नाही, काही बॅडमिंटन नाही, खेळणं नाही, डान्स नाही, काही नाही. सो ॲज आय सेड फक्त त्यांचं फॅट वाढतंय. फॅट वाढल्यामुळे ते अगदी मेल हॉर्मोन्स वाढवत आहे. 1% वरून त्यांचं मेल हॉर्मोन 10-20% वर जातं. पिरियड्स अगदी 6 महिने स्टॉप. सिम्पल रिझन इज बिकॉज त्यांचं अंडच बनत नाही आहे, बिकॉज बॉडी कन्फ्यूज झाली आहे की मी बाई आहे की पुरुष. पुरुषांचं हॉर्मोन जास्त पुरुषांसारखं वागायला लागतात. सो मुळात आपल्याला स्कूलपासून त्यांच्या लाईफमध्ये एक शिस्त आणणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाही आणलं, नाही केली सवय तर हे आजार डेफिनेटली 24, 25, 26मध्ये वाढतच जाणार. 16, 17, 18 ह्या वयात तुम्ही त्यांना कंट्रोल करा. थोडेफार खाणं पिण्याची सवय, बाहेरचं जेवण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, ॲक्सेस टू रॉंग फूड. सो आम्ही म्हणतो फ्राईड खाऊ नका, आम्ही म्हणतो बाहेरचं खाऊ नका, बट टू बी व्हेरी फ्रँक, आमच्या लहानपणे फ्राईड वॉज ओनली वन वडा अँड गोड वॉज ओनली शिरा. आम्ही सगळ्यांनीच खाल्लंय, आम्ही पण खाल्लंय, तुम्ही पण खाल्लं असेल. प्रॉब्लेम आता फ्राईड आणि स्वीटपेक्षा काय झालंय माहिती आहे? प्रेझर्वेटिव्ह रिच फूड. बाहेर गेला मंचुरियन, ब्रेड्स, वॉफल, हे अशा गोष्टी जे फुल्ली रिफाईंड शुगरने बनलंय. दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम की हे आजार का आले. चालणं तेव्हा ना गाड्या होत्या, ना टॅक्सी, ना रिक्षा, काही नाही. एव्हरीथिंग वॉज टू बी वॉकिंग. सगळीकडे चालत जायचो. आता काय झालंय? गाडी, स्कूटर, ॲक्टिवा, स्कूल बसेस. PT पिरियडमध्ये पण किती खेळताय देव जाणे. घरी आल्यापासून क्लासेस, स्कूल, लेक्चर, दिस दॅट. मुलं अगदी घरीत असे बंदच झाले, स्कूलमध्ये बंदच झाले. देर इज नो ॲक्टिव्हिटी फॉर देम टू डू. विचारलं तर फ्रेंड्स नाही, गार्डन नाही, हे नाही, ते नाही. कसं होणार आहे? सो ॲज अ पेरेंट हे तुमच्या हातात आहे. 13, 14, 15 वर्षाच्या मुलांना मी काय सांगू? शेवटी मी त्यांच्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटी टाकू शकतो की तुम्ही एक्सरसाइज करा. बनवण्याचं काम, त्यांना थोडं ओढ लावायचं काम हे पेरेंट्सचं आहे. सो PCOD, PCOS ऐकून घाबरू नका. इट इज 100% मॅनेजेबल ॲट द राईट एज. एक वयापर्यंत तुम्ही त्यांना वेळेत खाणं देणं, हेल्दी खाणं देणं, हाय प्रोटीन खाणं देणं, व्यायामाची सवय ठेवणं, एवढं पण केलं ना तरी मॉर्फॉलॉजिकली अंडाशय कशीही दिसू दे, त्यांचं फॅट पर्सेंटेज नॉर्मल राहतो, त्यांचे हॉर्मोन्स अगदी बॅलन्सवर राहतात आणि त्यांना आयुष्यात कधी त्या पिरियडचा प्रॉब्लेम होत नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही किती वेळा बघतो, कधीतरी 3-3, 4-4 मुलांनंतर आया सोनोग्राफी घेऊन येतात, मॅडम मला 40व्या वर्षी PCOD आला. अरे पण दॅट इज व्हॉट आय सेड ना, तुम्हाला असू दे की नसू दे, तुम्ही फिट होता, तुम्ही एक्सरसाइज केल्या, तुम्ही हेल्दी राहिलात, शेती करायच्या गावी, झाले ना तुम्हाला 3 मुलं. कुठे लिहिलंय की तुम्हाला होऊ शकत नाही? सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर एक हेल्दी लाईफस्टाईल, बेसिक डिसिप्लिन, थोडं 1 तास चालणं, हेल्दी घरचं खाणं, लवकर रात्री जेवणं, ही एक गोष्ट पण फॉलो केली ना तरी खूप आजार कमी होतात.